नमस्कार, मी प्रल्हाद पाटील आणि सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आणि आपण मॅथची सिरीज मंगल अकॅडमी तर्फे फ्री ऑफ कॉस्ट सुरू केलेली आहे. तर या सिरीजचं हे दुसरं लेक्चर आहे. आपण यापूर्वी पहिलं लेक्चर म्हणून पहिला टॉपिक 5वीचा शिकवला होता आणि पहिल्या टॉपिकवरचा आपला उदाहरण संग्रह शिकवायचा तेवढा बाकी राहिला होता. चला तर आपण पहिल्या टॉपिकवरील आता उदाहरण संग्रह सोडून दाखवणार आहोत आणि विद्यार्थ्यांना उदाहरण संग्रह कसा सोडवायचा याचं आज मार्गदर्शन करणार आहोत. चला मग पहिल्या क्वेश्चन पासून आपण सुरू करू. पहिला क्वेश्चन काय सांगतो तर 1 ते 20 या संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहा. आता मी जेव्हा पहिलं लेक्चर आपल्या युट्यूबवर अपलोड केलं त्यावेळेस मी तुम्हाला 1 ते 30 पर्यंतच्या रोमन संख्या कशा लिहायच्या हे सांगितलं होतं. इथं फक्त 1 ते 20 पर्यंत विचारले. त्यातल्या पहिले 1 ते 20 पर्यंतच्या ज्या रोमन संख्या आहेत ते या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे जशा तिथं मी लिहायला सांगितल्या होत्या 1 ते 30 पर्यंत जशा शिकवल्या कशा लिहायच्या तशाच त्याच याचं उत्तर झालं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 1 ते 20 पर्यंत फक्त लिहायचं आहे. तर आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे. बघा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. तर दुसरा प्रश्न हे सांगतो की पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आता इथं काय होतं पहिल्या प्रश्नामध्ये रोमन संख्या चिन्हात लिहायचंय. हे जे दिसत आहे तुम्हाला हे रोमन संख्या चिन्ह आहे. म्हणजे तुम्हाला 1 ते 20 पर्यंतच्या संख्या रोमन मध्ये लिहायच्या होत्या. आता इथं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचंय. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशाला म्हणायचं तर आपण जे अंक लिहितो जसं की 1, 2, 3, 4 या संख्यांना आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, कारण ह्या संख्या आहेत आणि हे संख्येचे चिन्ह आहे. या संख्या आहेत आणि संख्येचे चिन्ह आहे परंतु ते आंतरराष्ट्रीय आहे. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये जे अंक लिहिले जातात त्यांना आंतरराष्ट्रीय, कारण इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा जिला इंटरनॅशनल लँग्वेज आपण म्हणतो. इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळं आपण त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असे म्हणतो. मग हे संख्या चिन्ह झाले आंतरराष्ट्रीय. उद्या आता आपल्या पुस्तकात दिलेलं नाही पण उद्या समजा आपल्या मराठी भाषेबद्दल कोणाला प्रेम आणि कळवळा व्यक्त निर्माण झाला तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की देवनागरी संख्या चिन्हात लिहा. देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे कोणते तर हेच जे मराठीत लिहितो. आता 1 ला मराठीत कसं लिहायचं बघा. आता 1 ला मराठीत असं लिहितात, 2 ला मराठीत असं लिहितात, 3 ला फक्त असं लिहून असं, 4 ला असं. मग हे झाले देवनागरी संख्या चिन्ह आणि हे झाले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्ह यातला फरक आता लक्षात आला असेल. देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे मराठीत लिहिलेल्या संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीत लिहिलेल्या संख्या. मग आपला प्रश्न काय सांगतो की पुढील संख्या म्हणजे या संख्या. आता या संख्या कोणत्या आहे रोमन. आता पुढील संख्या म्हणजे या संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे म्हणजे या संख्यांमध्ये लिहायचं आहे. इतकं आलं लक्षात. तर आपण हे तर ऑलरेडी 30 पर्यंत पहिले शिकलेलोच आहोत. आता कसं लिहायचं हे तुम्हाला माहितीच आहे. बघा आता कसं लिहायचं. आता व्ही आपण कशासाठी दर्शवला होता 5 साठी. म्हणून याचं उत्तर फक्त तुम्ही परीक्षेत लिहिताना कसं लिहायचं. प्रश्न क्रमांक 1 व्ही बरोबर 5 असं लिहायचं फक्त परीक्षेत. प्रश्न दुसरा तुम्ही कसं लिहायचं. प्रश्न क्रमांक 2 काय प्रश्न क्रमांक 2 व्ही डबल आय बरोबर आहे. चला आता याला कसं लिहायचं आपल्याला माहिती आहे. आता आपण व्ही कशासाठी वापरतो 5 साठी बरोबर. हे आय कशासाठी वापरतो 1 साठी. आपण हे पहिल्या टॉपिक मध्ये शिकलो होतो. दुसरं आय पण 1 साठीच म्हणून हे झालं 1. मग आता याचे 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 म्हणून हे किती झाले 7. आलं लक्षात. म्हणजे हे संख्या चिन्ह कशाचं आहे 7च. तुम्ही अशी गोल नाही मारायची परीक्षा. तुम्ही फक्त असं लिहायचं जसं मी लिहून दाखवलं होतं. हे बघा आता मी गोल मारून टाकला पण तुम्ही हे उत्तर लिहिताना गोल मारायचे नाही, नाहीतर तुम्ही गोल मारसा. बघा हे असं ठीक आहे. आलं लक्षात. म्हणजे काय तर याचं उत्तर व्ही डबल आय म्हणजे कितीसाठी वापरलं आपण 7 साठी. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही याला असंही लिहू शकता किंवा व्ही डबल आय बरोबर किती 7 डायरेक्टली लिहिलं तरी चालतं. असं प्रत्येक अंकाचं तुम्ही करायचं. आता बघा एक्स कितीसाठी वापरला आपण 10 साठी म्हणून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असं लिहिलं जाईल. हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ठीक आहे. पुढं आता हे किती एक्स म्हणजे किती आपण म्हटलं होतं 10 बरोबर आणि त्याच्या पुढे किती आय म्हणजे 1. मग बघा 10, 11, 12, 13 मग हे किती साठी झालं 13 साठी म्हणजे याला 13 म्हणू शकतो आपण ठीक आहे. आता एक्स आपण बघितलं एक्स किती साठी होता
10 साठी. आलं लक्षात? आता x 10 साठी, v कितीसाठी 5 साठी, i कितीसाठी 1 साठी. पण आपण एक नियम शिकलो होतो, तुमच्या लक्षात असेल, हा i जर v च्या डाव्या बाजूला आला, कोणत्या बाजूला? डाव्या, तर तो v मधून मायनस होत असतो. आपण हा नियम शिकलो होतो. तुम्हाला मी म्हणलं होतं v मधून जर डाव्या साईडला i आला तर तो मायनस होईल म्हणून. 5तून 1 गेला किती? 4 आणि x म्हणजे 10, मग 4 आणि 10 14, म्हणजे हे कशासाठी आलं? 14 साठी. आलं लक्षात? मग याचा नंबर झाला 14. आता बघा, सगळ्यात कन्फ्युज करणारा जो प्रश्न असतो तो हा आणि हा. याच्यात व्हीच्या इकडून लिहिलेलं असतं म्हणून ते व्ही मध्ये मिळवायचं असतं. जेव्हा आपण व्हीच्या एक्सच्या किंवा व्हीच्या पुढं आय लिहितो तेव्हा तो त्यात मिळवला जातो. आता बघा, हे जर यात मिळवलं, हे झाले 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16. आलं लक्षात? जेव्हा सरळ असेल तेव्हा याचं उत्तर झालं 16. आता हे जर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायला आलं आणि तुम्हाला असं अशा पद्धतीने लिहायचं तर तुम्ही कसं लिहिणार? बघा, आपण 5 नंबरचं तुम्हाला आता इथं 5 नंबरचं इथंच लिहून जाऊ. समजा 5 नंबरचा आपण प्रश्न घेतला, काय सांगता येते? एक्स, आय आणि व्ही. आलं लक्षात? आता याला सोडवायचं आपल्याला, मग याला बरोबर करायची. एक्स म्हणजे किती? 10. आलं लक्षात? नंतर आय म्हणजे 1, पण आय याच्यातून मायनस होत असतो म्हणजे आय मायनस 1. याच्यातून नाही तर तो 5 मधून मायनस होतो, म्हणजे तुम्ही याच्यातून लिहिलं काय आणि तिकडून लिहिलं काय सारखंच. पण आपण याला असं लिहू, +5 मायनस 1. का? कारण तो डाव्या साईडला लिहिला. आता हे डाव्या साईडला दिसतंय तुम्हाला? हे तुम्ही बाण करायचे नाही परीक्षेत, तुम्ही फक्त असं लिहायचं इतकंच. ओके, इथपर्यंत आलं. म्हणजे बघा, 10 आणि 5 15, 15तून 1 गेला 14, किती आले? 14 म्हणजे 14. आता बघा, एक्स आय व्ही काय दर्शवतं मग? 14. म्हणून हे झालं याचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आता याचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती सोपं आहे? एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, 10 आणि 5 15, 16 17 18. का बरं मिळवले? कारण ते उजव्या साईडला आले. व्हीच्या उजव्या साईडला आल्यानंतर आपण त्याचे काय करतो? बेरीज. म्हणून हे किती झाले? 18. बघा, 18. याला काय म्हणायचं? 18. आता हे काय? एक्स, एक्स म्हणजे किती? 10. आता आपल्याला माहिती एक्स म्हणजे 10, पण 10च्या आय कुणीकडे आलाय? डाव्या साईडला, म्हणून 10तून तो मायनस झाला, म्हणून हे काय दाखवतं? 9. जर हा पलीकडून आला असता तर किती झाले असते? 11. चला, आता ते आपल्या उदाहरण संग्रहात दिलेलं नाही, पण आपण आणखी एक एक्स्ट्रा उदाहरण घेऊ. समजा इथं 9 नंबर असं दिलेलं असतं, एक्स आणि आय, तर हे कोणत्या साईडला झालं? उजव्या, म्हणून याचं किती? हे झालं 11 म्हणजे 11. आलं लक्षात तुमच्या? हे असं सोडवायचं. हे आपल्याला पुस्तकात दिलेलं नाही, आपल्याला पुस्तकात इथपर्यंतच दिलेलं आहे, म्हणून हे झाले याचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. म्हणजे या रोमन संख्यांचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. याचं किती झालं? 5. याचं किती झालं? 7. आलं लक्षात? हे झाले याचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. परीक्षेत लिहिताना तुम्ही कसं लिहायचं? v = 5, v = 7, म्हणजे v असं, परत असं किंवा असं. ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न अशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. बघा, आपल्या पहिल्या उदाहरण संग्रहातले 2 प्रश्न सोडवून झाले. आता आपल्याला तिसरा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची. आता तिसरा प्रश्न कसा दिलाय बघा. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय? रिकाम्या जागा भरा. आता रिकाम्या जागा भरताना काय करायचं सांगितलं त्यांनी? तर इथं संख्या दिल्या आणि खाली रोमन संख्या चिन्ह, इथं रोमन संख्या चिन्ह. आता इथं दिलं, इथं कोरं सोडलं, इथं दिलं, इथं कोरं सोडलं. याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की इथं 3 दिले म्हणजे इथं रोमन मध्ये संख्या लिहायची, आणि इथं रोमन मध्ये दिलंय म्हणजे इथं अक्षरात संख्या लिहायची. खरं तर हे संख्या लिहिलंय फक्त, इथं संख्याची अक्षर असं लिहायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. इथं संख्या दिलंय तर आपण आता 3 ही संख्या असं गृहीत धरू. मग आता 3ला रोमन संख्येत कसं लिहायचं हे तर तुम्ही ऑलरेडी शिकलेलंच आहात. फक्त आपल्या रिकाम्या जागा भरायच्या. कशा भरायच्या? आता 3 कसं लिहायचं आपल्याला माहिती आहे. आय वापरून आपण 3 वेळेस जर एका समोर एक आय लिहिलं तर आयची काय होते? बेरीज होते. मग आपण असं आय 1 2 आणि 3 ही झाली रिकामी जागा. झालं भरला. आता तसंच आता याचं उलट इकडं. आता हे किती? मग हे आपल्याला तर ओळखावं लागेल. व्ही म्हणजे किती म्हणतात आपण? 5, आणि व्हीच्या उजव्या साईडला आय आले म्हणजे किती वेळा आले? 3 वेळा. मग एकाचा 1 म्हणजे 5 6 7 आणि किती झाले? 8. मग आता इथे 8 अशी लिहिता येईल का आपल्याला? नाही. मग अशी लिहिली तरी रिकामी जागा काय होईल? चुकीची होईल. कारण त्यांना अपेक्षित काय? तुम्ही अक्षरात लिहावं, जसं त्यांनी लिहिलंय तसंच ते दिसलं पाहिजे. मग याला 8 असं लिहून चालेल का? नाही. ही रिकामी जागा भरताना इकडे जर अक्षर लिहिलंय तर इकडे पण त्याचं 8चं काय लिहावं लागेल? अक्षर. म्हणून हे काय झालं? चुकीचं. मग कशी भरायची रिकामी जागा? तर 8 असं 8. ठीक आहे. जर हे 8 लिहिलं, आता पुढे काय दिलंय? 6. 6ची रिकामी जागा काय?
6ची रिकामी जागा इथं पहा. आता पहा, आता व्ही म्हणजे किती 5, आलं लक्षात. आता व्हीच्या नंतर जर आपण एक आय लिहिला तर हे झाले 6. मग आपण नेहमीप्रमाणे त्याला रेषा देऊन टाकू. ठीक आहे, भरली रिकामी जागा. आता हे तुम्ही आपोआप तुम्हाला जमून जाईल, पण मी तुम्हाला पूर्ण भरून दाखवणार. कारण बघा, आता हे एक्स म्हणजे किती 10, 10च्या पुढे किती आय आले 2, म्हणजे 10, 11 आणि 12. मग याला कसं लिहायचं 12. आता इथं किती दिलंय 15, मग खाली आपल्याला 15 लिहायचे. 15 कसे लिहितो आपण, अगोदर एक्स लिहितो आणि त्याच्यानंतर आपल्या 5 नंबरसाठी आपल्याकडे चिन्ह आहे व्ही, मग ते असं व्ही लिहितो. मग हे किती झाले 15, संपलं. आता हा आकडा मात्र मोठा आहे. आता इथं एक्स म्हणजे 10 आणि एक आय म्हणजे 21 असं होईल का, नाही. हा आय जर तिकडच्या साईडला असतात तर ते 21 झाले असते, पण तो आय कोणत्या साईडला आहे, डाव्या साईडला, म्हणून हा एक्स मधून मायनस होईल. किती झाले 9, म्हणजे 10 आणि 9 किती 19. आता याला 19 नाही म्हणायचं, काय म्हणायचं नाही, 19 नाही म्हणायचं. हे काय असतं 19 असतं. काय असतं बघा, सर्वात अवघड हा शब्द असतो. काय म्हणायचं त्याला 19. बरेच जण याला काय वाचतील 19 नाही, काय म्हणायचं 19. ठीक आहे, सगळ्यात हार्ड जर काय असेल तर फक्त हा शब्द. ठीक आहे, आठवणीनं असं लिहायचं. चला, आता हा झाला पहिला क्वेश्चन. आता आपल्याला हा झाला तिसरा क्वेश्चन. आता आपल्याला किती क्वेश्चन शिकायचा आहे, चौथ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं, आपल्याला काही नंबर दिलेले आणि नंबरच्या समोर काय दिलेलं आहे, चौकट करून दिलेलं आहे. बघा, असे नंबर दिलेले, चौकट दिलेले, नंबर दिलेले. मग काय सांगितलेलं आहे प्रश्न, रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा. मग करा ना उपयोग, रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करणं तुम्हाला शिकवलं ना मी. आता बघा, इथं किती दिलंय 9. कसं लिहायचं तुम्हाला माहिती, कसं लिहायचं 9, व्ही 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, चालेल का, नाही. आय आपण किती वेळा लिहितो, फक्त 3 वेळा. मग तसं जमणार नाही. मग काय करायचं, आपल्याला माहिती एक्स लिहायचं. काय लिहायचं, एक्स लिहायचं आणि एक्सच्या डाव्या साईडला जर आपण आय लिहिला तर तो त्यातून मायनस होतो. मग 10तून 1 आय मायनस झाला, किती झाले हे 9. हे असं भरायचं. झालंय, हेच यालाच म्हणायचं रोमन संख्या चिन्हाचा उपयोग. 2ला कसं लिहायचं, हे तर खूप सिंपल, खूपच सोपं. आता तुम्हाला लिहूनही दाखवायची गरज नाही. काय 2 रेषा मारल्या झाले 2. पुढचं 17. हा, आता हे मात्र कठीण. काय कठीण त्या 10ला एक्स, 15चं 5चं व्ही, त्याच्या पुढे 2, 10 आणि 5 15, 1 16, 1 17 झालं 17. काही अवघड आहे का, 17 म्हणजे खतरा वाटला का तुम्हाला, अजिबात नाही, एकदम सिंपल. 17 म्हणजे खतरा नाही, 17 म्हणजे एकदम सोपं आहे ते. बघा, आता हे किती आहे 4. आता 4 मात्र कसं लिहायचं, 1 2 3 रेषा लिहू शकतो आपण, नाही, ती तर 3 पर्यंत होईल. 4 पर्यंत लिहिलं तर ते आपल्याला चालत नाही. मग कसं लिहायचं बघा, आता इथं कसं करायचं, आपल्याला 5 लिहिता येतं, पण 5 मधून डाव्या साईडला जर लिहिलं तर 1 मायनस होतो, उजव्या साईडला लिहिलं तर 6 होईल, पण आपण डाव्या साईडला लिहिलं तर 4 होईल. म्हणून हे आय मायनस झालं, हे झालं 4. असं लिहायचं याचं उदाहरण. आता प्रश्न 5, 11. खूप सिंपल, जसं हे होतं तसंच हे. एक्स म्हणजे 10 आणि 11वर काय करायचंय, आय फक्त समोरून लावायचं, झालं. पुढच्या साईडला आय लावलं, 12 लिहायचं, अजून 1 मारा, 13 लिहायचं, अजून 1 मारा. किती सिंपल आहे. आता 18. 18 काय, अरे हे 17 लिहिलंय, 17वर आपण 1 रेष मारू शकतो की नाही आणखी, ऑब्विसली. बघा, हे असं लिहा ना, हे एक्स, हे व्ही आणि हे झाले 17. बघा, 17ला आपण असं लिहिलं होतं, मग 17वर काय अजून 1 मारू शकतो का, मारू शकतो, 3 वेळा आपण लिहू शकतो. मग हे झाले आपले 18. अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रहातला तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न सोडवला. आता राहिला शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न किती सोपा आहे, फक्त टिक करायचंय, दिलेलं आहे ते बरोबर की चूक. चला, तर आता आपण शेवटचा प्रश्न सोडू. आता शेवटचा क्वेश्चन आपला उदाहरण संग्रहातला बाकी आहे. हा क्वेश्चन सोडवला की आपला उदाहरण संग्रह संपला. या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय ते जरा थोडं लक्ष देऊन ऐका. बघा, पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. पुढं म्हणजे कुठं, तिकडं का, नाही, पुढं म्हणजे इथं. आता बघा, इथं आंतरराष्ट्रीय अंकात लेखन केलेल्या या संख्या आहे. या संख्यांचं त्यांनी काय केलंय, रोमन संख्या चिन्हात लेखन केलेलं आहे, म्हणजे त्यांनीच करून दिलेलं आहे पुस्तकामध्ये आपल्याला.
वर अंक दिले, खाली रोमन संख्या चिन्ह दिले, ते काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय अंकातील या प्रत्येक संख्येचं काय केलंय, रोमन संख्या चिन्हात लिहिलंय. म्हणजे त्यांनी काय केलं, आंतरराष्ट्रीय अंकातले रोमन संख्या चिन्हात आपल्याला लिहून दिलेले आहे. पुढं रोमन संख्या चिन्ह वापरून, आता ही रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेल्या संख्या, आता त्यांनी याच्या ज्या रोमन संख्या म्हणजे आपले हे जे 4 दिसत आहे, या 4ला रोमन संख्येत लिहिलं त्यांनी. मग ते काय म्हणतात, रोमन संख्या चिन्ह, बरोबर आहे, रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेल्या संख्या बरोबर जर असल्या, म्हणजे बरोबर असल्यास त्या खाली कशी खूण करा, अशी. हे बघा, हे दिसते अशी, म्हणजे टिक बरोबरची. आपण बरोबरला कशी खूण करतो, समजा एखादी गोष्ट बरोबर असेल तर हा बरोबर, चूक असले तर चूक, म्हणून तेच बरोबर असेल तर अशी खूण करा आणि चूक असली तर अशी खूण करा, असं काय केलंय त्यांनी. आता तुम्हाला काय करायचंय, फक्त बरोबर आणि चूक काय करायची, खूण. बरोबर आहे, बरोबर असलं तर बरोबर करायचं, चूक असलं तर चूक करायचं. पण त्यांनी पुढे काय सांगितलं, चूक असल्यास अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा. काय खूण का, खूण दुरुस्त करून नाही तर संख्या दुरुस्त करून लिहा. जर त्यांनी याला चुकीची संख्या लिहिली असेल तर ती आपल्याला दुरुस्त करून लिहावी लागेल. म्हणजे आपल्याला या बॉक्सचे 2 भाग पडू. आधी आपण चूक बरोबर करून घेऊ, जर चूक असलं तर बरोबर करू आणि बरोबर असलं तर काही करायची आवश्यकताच नाही. बघा आता याच्यात अजून ठीक आहे, ही लाईन पडली आपण. बघा आता मला सांगा, 4ला आपण 4 वेळा आय लिहू शकतो का, नाही. आपला नियम काय सांगतो, आय हे एका नंतर एक 2 वेळा किंवा फक्त 3 वेळा लिहिता येतं. 4 वेळा लिहिता येतं का, नाही. मग 4 कसं लिहायचं आपण पूर्वी शिकलो. बघा आपण 5 लिहू शकतो आणि 5च्या अलीकडं जर आपण आय लिहिला तर ते किती झाले, 4. पण आपल्याला अगोदर हे ठरवावं लागेल, हे चूक आहे की बरोबर. म्हणून आपण हे लिहायचं का, नाही. पहिले आपण हे ठरवून घेऊ, ही संख्या चूक की बरोबर. मग 4ला आपण असं लिहू शकतो का, नाही. मग हे काय झालं, चूक. आणि आपल्याला काय सांगितलं, चूक अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा. चूक असेल तर आपल्याला दुरुस्त करावं लागेल. म्हणून आपण इथं काय घेणार, व्ही आणि इथं आय आपण कोणत्या साईडला घेतलं, डाव्या साईडला. बघा हे थोडं व्यवस्थित नाही झालं, आपण त्याला व्यवस्थित करू. हे बघा ठीक आहे, आय इकडे लिहिलं आपण डाव्या साईडला आय लिहिल्यामुळे हे किती झाले, 4. ठीक आहे, बघा थोडं व्यवस्थितच लिहू आपण त्याला आणखी. ठीक आहे, आता ही अशी चुकीची होती, मग ती बरोबर करून आपण अशी लिहिली, असं करायचं. आता बघा 6ला 5 आणि 1 6 आपण उजव्या साईडला लिहिलं तर बेरीज करतो. मग हे कसं आहे, बरोबर. चला बरोबरला अशी खूण करा. मग त्याला दुरुस्त करून लिहायची गरज आहे का, नाही. ऑलरेडीच ते बरोबर आहे, बरोबरला आणखी काय बरोबर करणार. बघा पुढे 8. आता यांनी काय केलंय, त्यांनी x लिहिला, त्याच्यातून i -9, अजून एक -8. आपल्याला बरोबर वाटेल, नाही. पण आपण एक नियम शिकलो की डावीकडे आय लिहिताना फक्त एकच वेळा आय लिहिता येतो, एकापेक्षा जास्त वेळा आय लिहिता येईल का, नाही. म्हणून हे काय झालं, चूक. मग 8 कसे लिहायचे, आपण ही चुकीची खूण केली. 8 कसे लिहायचे, आपल्याला माहितीये व्हीच्या नंतर आपण 3 वेळा आय लिहू शकतो. मग व्ही म्हणजे 5, हे झाले 6, हे झाले 7, हे झाले 8. 3 वेळा चालतं का, चालतं. मग हे झालं 8चं बरोबर चिन्ह. बघा आलं. आता 16 त्यांनी बरोबर लिहिले का, x म्हणजे 10, v म्हणजे 5 आणि i म्हणजे 1, म्हणजे 10 5 15 आणि 1 16. बरोबर लिहिले, काही चूक नाही. म्हणून ही संख्या बरोबर लिहायची. त्याच्यानंतर 15. आता 15 कसं, 15ला 3 वेळा 5 5 5, व्ही आपण 5 साठी दाखवतो, 5 आणि 5 10 आणि 5 15. मग आपल्याला बरोबर वाटेल. बरोबर आहे की ते, नाही. व्हीचा नियम काय सांगतो, व्ही फक्त एकदाच लिहिता येतो. व्ही पुढे व्ही लिहिता येतो का, नाही. आपण नियम शिकलो होतो, व्ही पुढे व्ही लिहिता येत नाही. मग हे काय झालं, चूक. मग 15 कसं लिहायचं, आपल्याला माहिती, आपण 10ला x लिहितो आणि 5ला व्ही लिहितो. 10 आणि 5 किती झाले, 15. असं लिहायचंय. जे चूक होतं आपण ते दुरुस्त करून लिहिलं आणि जे बरोबर आहे त्याला दुरुस्त करायची गरज नाही. अशा प्रकारे हा आपला बॉक्स आपल्याला भरायचा होता. अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह पूर्णपणे संपलेला आहे. आता बघा, ज्यांना गाईड घेणं शक्य नाही त्यांना प्रत्येक उदाहरण संग्रह आपण असा फ्री ऑफ कॉस्ट पूर्णचा पूर्ण उदाहरण संग्रह सोडवून सांगणार आहोत. त्यामुळे आपल्या लेक्चरला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अशाच प्रकारे आपण पूर्ण 5वीचं गणित संपवणार आहोत. 5वीचं संपलं की 6वीचं, 6वीचं संपलं की 7वी, 7वी संपलं की 8वी, 9वी, 10वी. अशा प्रकारे आपण पूर्ण गणिताचा सिलेबस येथे घेणार आहोत. आज आपला 5वीचा पहिला टॉपिक संपलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण 6वी 5वीचा दुसरा टॉपिक सुरू करूया. ओके, थांबूया. धन्यवाद.